गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुर्वे नमः तस्मै श्री गुरुर्वे नमः तस्मै श्री गुरुर्वे नमः। नमस्कार नमस्कार नमस्कार। सखी तुझी कहाणी घेऊन उंच भरारी या कार्यक्रमात मी आपली लाडकी होत सखी राजश्री सोनवणे आपलं मनापासून स्वागत करते। कसे आहात? बरे आहात ना? असायलाच पाहिजे। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त जे एक वर्ष आपल्या एपिसोडने रनिंग म्हणजेच भरारी घेतली आहे आणि त्याच्या स्मरणात आज खास विशेष भाग मला द्यायचा होता। आणि आजच्या दिवशी माझ्या आयुष्यात असणारे माझे सर्वप्रथम माझे आई वडील जे माझे गुरुवर्य आहेत, जे आदर्श आहेत, त्या जीवनशैलीतून मी जेव्हा पदार्पण करत म्हणजेच माझ्या जन्मापासून जे माझे पहिले गुरु माझे आई वडील आणि मग माझ्या बालपणानंतर मी जे माझ्या शालेय जीवनाकडे वाटचाल केली ते माझे गुरुवर्य आणि माझ्या आयुष्यातल्या जेव्हा तारुण्य वयात असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात येणाऱ्या आदर्श गुरु जेच माझे गुरुवर्य आदर्श गुरुवर्य त्यांना सर्वांना आज गुरुपौर्णिमेच्या लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मग आज आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक गुरुवर्याला मनापासून सदिच्छा दिल्या पाहिजेत आणि आपल्या आयुष्याच्या जर्नीला जगता जगता जे काही आपण अनुभव घेतले आणि जे काही चांगल्या वाईट परिस्थितीतून आपण पुढे आलो, आपला जीवन प्रवास करतोय, तर त्या प्रवासाला अनुषंगाने जे काही आपल्या आयुष्यामध्ये असणारे आपले गुरुवर्य आहेत त्यांनाही आपण मनापासून सदिच्छा दिली पाहिजे। आणि आज पुन्हा पुन्हा तेच तुम्हाला सांगणं म्हणजेच आपल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि आजचा खास विशेष भाग यासाठी आपण म्हणूया स्पेशल असेल, कारण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रवासात असणारे आपले गुरुवर्य आपल्याला आठवणारच आहेत आजच्या दिवशी। आणि मला असं वाटतं आजच नाही तर आपल्या आयुष्यातल्या जीवन प्रवासाला जेव्हा आपण सुरुवात तर सोडाच, पण जेव्हा आपण ते सफर करतो तेव्हा त्या प्रवासामध्ये आपल्याला अनेक क्षेत्र येतात आणि अनेक क्षेत्रामधून आपल्याला अशा अचानकपणे एक आदर्श गुरु म्हणजे आपल्याला लाभार्थी होतात। त्यामुळेच आपण या दिवसाचा जो काही आज महत्त्व आहे तो महत्त्व मला असं वाटतं आजच नाही तर आपल्या अख्ख्या आयुष्यामध्ये ते असायला हवं आहे। कारण कुठेतरी गुरुवर्य आपल्या खूप इम्पॉर्टंट असतात, कारण आपण आपले चांगलं वाईट आपला अनुभव जो काही आपण घेत असतो ते आपल्या गुरुवर्यांच्या आदर्शामुळेच घेतो। आणि सर्वात मोठा आदर्श जर असेल तर आपले आईवडील असतील, कारण आपले आईवडील आपल्याला नेहमीच चांगल्या गोष्टींच्या स्मारक बनतात ते आणि चांगल्या गोष्टीचाच आपल्याला बोध देत असतात। त्यामुळे त्याच बोधित्वाला आपण पदार्पण करून आपण आपली जीवनशैली पुढे नेत असतो आणि याच प्रवासाला आपण एक जीवन प्रवास म्हणून संबोधले जातं। आणि त्याच्यातल्या अनुभवातून जे काही मिळणारे आपले अनेक क्षेत्र असतात त्या क्षेत्रामध्ये आपल्याला बरेचसे असे गुरुवर्य मिळतात। आणि माझ्या सखी प्रवासात याही असे बरेचसे गुरु आहेत। त्या गुरुचा आता मी इथे नावाचा उल्लेख करण्या इतके माझे गुरु आहेत की मला ॲक्च्युअलमध्ये त्यांचे आता नावही आठवत नाही आहेत, पण त्यांचे आदर्श आणि त्यांचे बोध जे मी घेऊन आतापर्यंत माझा आयुष्य प्रवास मी पुढे नेत आहे, तर त्या सर्व गुरूंना माझ्या आज मनापासून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे। आणि पुन्हा एकदा जाता आपल्या सखीचा जो टॅग आहे की मस्त राहा, स्वस्त अजिबात बसू नका, आयुष्य हे मोलाचं आहे, हसा आणि हसत राहा।